नमस्कार, मी दीपक पळसुले. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. आपण आमदारांना, लोकप्रतिनिधींना कशासाठी निवडून देतो? तुमचे आमचे प्रश्न मांडण्यासाठी की भर सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्यासाठी? आपलं भवितव्य अधिक सुखकर करण्यासाठी की गुंडगिरी करण्यासाठी? जनहिताची चर्चा करण्यासाठी की हमरीतुमरी करण्यासाठी? हे सगळे प्रश्न जन्माला घातले त्या अधिवेशनादरम्यान घडलेल्या आणि अधिवेशन संपल्यानंतर समोर आलेल्या घटनांनी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा भर सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पावसाळी अधिवेशनातल्या सगळ्या वादग्रस्त प्रकरणाची मालिका महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर उभी राहिली. पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी नेत्यांची सर्कसच पाहायला मिळाली. पावसाळी अधिवेशनात वादाची ओपनिंग केली ती शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी. आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये शिळं अन्न दिल्याचा आरोप करत गायकवाड यांनी थेट कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर संजय राऊत यांनी मंत्री शिरसाट यांचा बेडरूम मधील पैशाच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ शेअर केला आणि त्यासोबतच गंभीर आरोपही केले. संजय गायकवाडांनंतर शिरसाट यांचा व्हिडिओ समोर आल्यानं शिंदेंनाच दोन्ही नेत्यांना समज देण्याची वेळ आली. हे दोन वाद थांबत नाहीत तोच विधान परिषदेत मराठी माणसाच्या घरांवरून मंत्री शंभूराज देसाई आणि परबांमध्ये हमरीतुमरी झाली. परबांनी गद्दार शब्द वापरल्यानं देसाई आक्रमक झाले. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात तर विधिमंडळाच्या लॉबीत थेट रस्त्यावर होते तशी हाणामारीच पाहायला मिळाली. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते गुंडांप्रमाणे भिडले. हाणामारीनंतर कार्यकर्त्याला अटक झाल्यानं आव्हाड संतापले. त्यांनी मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवर ठिय्या दिला, घोषणाबाजी केली. पोलीस कार्यकर्त्याला घेऊन जात असताना आव्हाड थेट पोलिसांच्या जीपखाली झोपले. अखेर पोलिसांवर आव्हाडांना फरफटत बाहेर काढण्याची वेळ आली. विधान भवनानंतर आव्हाड आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले. त्यांच्यासोबत आमदार रोहित पवारही होते. पोलिसांनी कार्यकर्त्यावर कारवाई केल्यानंतर रोहित पवारांनी थेट पोलिसांनाच दमदाटी केली. अधिवेशन संपल्यानंतर विधिमंडळातील कृत्यामुळे चर्चेत आले ते नेहमी वादात सापडणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. कृषी मंत्री कोकाटेंनी विधिमंडळात बसलेले असतानाच मोबाईलवर रमीचा डाव मांडला. खेळण्यात रंग असलेल्या कोकाटेंचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आणि यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.